छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्याच्या प्रेरिका राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे वारसदार छत्रपती शंभूराजे, शिवजयंतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व ज्या महामानवांनी सकल मराठा बहुजन समाजाकरता जीवनाचा शेवटचा श्वास वेचला आणि आज मला खरोखर सांगताना आनंद होतोय. माझ्या मागच्या 7 पिढ्या आणि पुढच्या 70 पिढ्या धन्य झाल्यात की राज सदरेवर बोलण्याचं हे भाग्य मला या ठिकाणी भेटते आहे. ही खूप दिवसाची मनात खटखट होती आणि याचं सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमधले संभाजी ब्रिगेडचे इथले विद्यमान जिल्हाध्यक्ष, मला त्यांचं आवर्जून नाव घ्यावं वाटेल, सुभाषजी येरुणकर, शिवश्री बाळकृष्णजी परब, मराठा सेवा संघाचे प्रकाशजी चांदिवडे, विशेषतः नितीनजी मोकाशी, तानाजी घरत आणि माझे मित्र शेख सुभान अली साहेब यांचं सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या शिवविचार मंचावर. मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला वेळेचं महत्व माहित आहे, शब्दाचं महत्व मला माहित आहे. शब्दाने मुरघे लागे होतात. आज तर रायगडावर एक फार मोठा ऐतिहासिक सोहळा संपन्न होतो. याचे साक्षीदार आपल्या पुढच्या पिढ्या राहतील की या शाक्त राज्याभिषेकाच्या वेळी बौद्ध पद्धतीने असेल किंवा शाक्त राज्याभिषेकाच्या वेळी हा जो सैला मुठभर माणसं क्रांती करतात. मावळे सुद्धा मुठभर होते, वारकरी मुठभर होते, बौद्ध भिक्खू मुठभर होते आणि ते जगात गेलेले आहेत. लक्षात घ्या, कुत्र्यांची झुंड कधी क्रांती करू शकत नाही पण सिंहाचे छावे मात्र क्रांती करू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि आज या विचार मंचावर बोलताना माझा वर भरून येतो ते सर्व सन्माननीय लोकांचं नाव मी या ठिकाणी वेळाभावी घेऊ शकणार नाही, पण मला आवर्जून एक सांगायचं आहे की ज्यावेळी सुभान अली बोलत होते त्यावेळी इथल्या दगडांना सुद्धा घाम फुटला होता. सर्वजण येत होते, पाहत होते आला काय एक मुसलमान एवढ्या तिरकीनं का बोलतोय आणि त्यांनी एक ऐलान केलं की मी शहीद व्हायला तयार आहे, मला मारायला लोक येतील. सुभान अली साहेब, डरपोक लोकांना कधी मर्द लोक घाबरत नसतात, एक लक्षात ठेवा. मी तर त्यांना चॅलेंज करतो. जे आतंकवादी तुम्ही म्हटले त्या आतंकवाद्यांना माझं चॅलेंज आहे आणि तुम्हालाही सांगणं आहे, वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो, सालो खंजर भी तेरे और टुकड़े भी तेरे, ही मर्दाची परंपरा आहे. आणि हेच आम्हाला सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणी एका धर्माची मूळ मक्तेदारी नाही. जर शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे असते तर ज्यावेळी कर्नाटक होदेगिरीवरून शहाजीराजांनी वेगवेगळ्या विषयाचे प्राध्यापक पाठवले त्यावेळी त्यांनी एक कवी पाठवला होता, त्याचं नाव आहे कवी परमानंद. आणि परमानंदाला ती जबाबदारी दिली होती की माझ्या मुलाचा इतिहास तुला दैनंदिन एक इतिहास लिहायचा आहे. परमानंदाने तो इतिहास लिहिताना एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव शिव विदर्भ नाही, शिव कोकण नाही, शिव महाराष्ट्र नाही, शिव भारत आहे. भारताला वंदन करणारे भारत ज्याला वंदन करेल. मारवांची राजमुद्रा आहे, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, विश्वाला वंदन करणारी अशी जी ती राजमुद्रा ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण शिवाजी महाराज कोणी एका धर्माचे नाहीत. पहिल्यांदा मी पुस्तकं वाचली कॉम्रेड शरद पाटलांची. मला वाटलं कॉम्रेड शरद पाटील कम्युनिस्ट आहेत त्यामुळे यांचा मार्ग कदाचित चुकीचा असू शकतो. शिवाजी महाराज मुस्लिमांचे समर्थक होते. मामा देशमुखांचं वाचलं, म्हटलं मामा देशमुख नास्तिक आहेत, त्यांचं पुस्तक तर मी जाहीर झालं होतं. म्हटलं मामा देशमुख नास्तिक आहेत, कॉम्रेड शरद पाटील. मग एका जणांनी मला बाळासाहेब ठाकरेच्या वडिलाचंच पुस्तक दिलं, दगलबाज शिवाजी. आणि त्या पुस्तकात लिहिलेलं आहे कुराणाची प्रत कधी शिवाजी महाराजांच्या सैनिकांना सापडली तर शिवाजी महाराज स्वतःच्या डोक्याला लावून ते मुस्लिमांकडे सन्मानाने द्यायची. बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचे शब्द आहेत. ऐका कुणाची ताकद जाऊन विरोध करेल म्हणून, आणि जर केला तर काय होऊ शकतं महाराष्ट्रात हे माहित आहे. म्हणजे एका कट्टर हिंदुत्ववाद्याच्या वडिलांचे हे शब्द आहेत. कुराणाची आन मला आनंद वाटतो सुभान अली तिथे काम केलंय. कुराणी मस्जिद मध्ये लिहिलेलं आहे, जो कोई इंसान कुराने मस्जिद की इज्जत करता हो उसकी इज्जत करना हर एक मुसलमान का फर्ज बनता है. आणि आज या ठिकाणी मुस्लिम सैनिक आलेले आहेत. आज या ठिकाणी मुस्लिम बांधवलेलं पोट तिकडे सांगावं असं वाटतं हे वातावरण आहे. आणि हे नको यांनी संभाजी महाराज उभा केला, धर्मवीर. अरे का नाही सांगितलं की ज्या राजांनी भूतभूषण लिहिलं, ज्या राजांनी परस्त्रीला आईचा दर्जा द्या असं सांगितलं, वसनाधिनाना सर्वानु भूपती परिवर्जता सप्तदोषा सदाराज्ञा हातच्या व्यस्तदया, बुद्धिवंतांनी परस्त्रीचं व्यसन करू नये म्हणणाऱ्या राजाला रंगीबाज दाखवलं, थोडा त्यांची कमला लिहिली. यावेळी आमची भावना नाही दुखली. आणि फक्त शिवाजी महाराज एका धर्माचे नाहीत. शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये एक
21 अंगरक्षकापैकी 13 बॉडीगार्ड हे मुसलमान आहेत. शिवरायांच्या जवळचा अंगरक्षक मदारी मेहतर मुसलमान, शिवरायांचा तोफखाना प्रमुख दर्या सारंग मुसलमान, शिवरायांचा आरमार प्रमुख सिद्दीकबाई मुसलमान, शिवरायांना वाघला खबरून देणारा रुस्तमे जमान मुसलमान, अफजल खान येतोय ही खबर देणारा मुस्तमे जमान मुसलमान, शिवाजीराजांचे वकील काझी हैदर मुसलमान, शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये 750 पठाण जे विजापूरवर आले ते टोटल मुसलमान, शिवाजीराजांचे दुसरे सुफी संत याकूत गुरु या केसीचे सुफी संत बाबा याकूत हे सर्व मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा आदर केला. हिरोजी इंदलकरांनी राजधानी बांधली. शिवाजीराजांनी प्रश्न विचारला होता की माझ्या मुस्लिमांच्या जगदीश्वराचं मंदिर बांधलं हिरोजी, पण मुस्लिम समाजाला नमाज अदा करायला मस्जिद कुठं आहे? आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आता हा इतिहास काही खोटा आम्हाला म्हणतात लोक, हे ब्रिगेडी खोटा इतिहास सांगतात, हे सर्व खोटं आहे म्हणते. नूरखानबेग मग पुढे नाही दिसला, मग मीर मोहम्मद पुढे नाही दिसला, मग आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवनात मुसलमानाचं नावच नव्हतं. बाबा शहाजी आणि शरीफजी, शाह शरीफ ही मुस्लिम दर्ग्यावरून ठेवण्यात आलेली नाव आहेत. महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी आहे, काकांचं नाव शरीफजी आहे. किती पुराणे दिवस हिंदू आणि मुस्लिम एकत्र असण्याचे. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था, यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा लिखा जिसने तरारे वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था, लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले और दी अपने जान की शहादत वो टीपू सुल्तान मुसलमान ही था. आणि जिस दिन आजाद हुआ मेरा देश वो दिन जुम्मे का और महीना रमजान का था. मुस्लिमांचा आणि हिंदूचा हे नाता आहे, लक्षात ठेवा. आम्हाला अमन पाहिजे, आम्हाला अमन पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे. पोलीस प्रशासनाचं जे ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे, खरं निघून आहे. जो तुकारामांचा अभंग आहे, मुंगी आणि रावळ आम्हा सारखाची जीव. म्हणून मला माझ्या अगोदर प्रतिमाताई बोलल्यात, माझ्या अगोदर सुभान अली बोलले. त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांसारखी टाळी वाजवणं म्हणजे शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराजांच्या नावाचं गुलाल लावणं म्हणजे शिवाजी महाराज नाही होत. राजमुद्रा लावणं, इकडे राजमुद्रा लावायची आणि दुसरीकडे दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवत असेल तर असे हरामे ठेचले पाहिजे, लक्षात ठेवा. आणि हेच लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण मरणार आपल्या महाराजाची समाधी आज अंधारात आहे, याचं दुःख वाटायला पाहिजे. आपण एक सूचना आणखी देतो, ये बात थोपल आहे ना, कारण इथं मुस्लिम बांधव जास्त आहेत आणि त्यांना उर्दू चांगली करते म्हणून त्यांच्यासाठी आहे. ये बात थोपल है ना जाइन की दीवारों पर, खुदगर्ज सियासत की कंदर्प मीनारों पर, बेशक रहे अंधेरा उनके कबर पे लेकिन कुत्ते नहीं चाहिए शेरों की मजारों पर. समजने वाले को इशारा काफी है. आम्ही महापुरुषाचे वारसदार आहोत. बोलण्यासारखं भरपूर आहे. संदीप कदम यांनी सांगितलं की मी बोलताना कोथळा काढू शकतो ताई, पण मला तो कोथळा काढायचा नाही. मला या देशामध्ये शांती निर्माण करायची आहे. हिंदू मुस्लिम सर्व आम्ही भाऊ. कितीही कट्टर हिंदू असला त्याचा एक तरी म्हणजे मित्र हा मुस्लिम असतो, लक्षात ठेवा. या भारतातले 85% गुलाल आणि कुंकाचे कारखाने हे मुसलमानाचे आहेत, हे लक्षात ठेवा. 85%. मग आम्हाला काही फोन करतात, तुमचा पानसरे करू, तुमचं दाभोळकर करू, मग तुझा कृष्णा भास्कर कुलकर्णी करण्याची आवडत आम्ही, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजीराजांचा खरा इतिहास रक्ताच्या थेंबापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत, गंगा की कसम जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा, अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ही ये फसाना बदलेगा. एक लक्षात ठेवा, ही क्रांतीची लाट आहे, ही आणायची आहे. आजच्या दिवसाला डबल महत्व आहे. 24 सप्टेंबर 1674 माझ्या राजाचा राज्याभिषेक तिथं समोर महाराज बसले होते, छत्रपती संभाजी महाराज आणि निश्चलपुरी गोसावींना घेऊन शाक्त पद्धतीनं, शाक्त म्हणजे स्त्रीची उपासना करणारे छत्रपती शिवाजीराजे शाक्त पद्धतीनं राज्याभिषेक शंभूराजांनी पार पाडला. तो दिवस आजचा आहे. आणि ह्याच दिवशी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली होती, स्थापना केली होती. 24 सप्टेंबर 1873 म्हणजे आजच्या दिवसाला डबल अर्थ आहे. आता मी हा बोलणारा मुसलमान आहे का? मी तर कट्टर हिंदू आहे. हे बघ, कट्टर हिंदू म्हणजे डोक्याला भस्म आहे, हे तुळजा भवानीचं आहे ना, राजमुद्रा आहे, भगवं घातलं. आता काही वेगळं तर काही बोललो नाही. याच्यानंतर आणखी जर मला कोणी भेटतील आणि म्हणतील, त्यांना विनंती आहे की आता शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नाही जमत बाबा. तुझ्या जर धमक असेल तर जिथं जिथं शिवनेरी आणि छत्रपती मराठा वाईन बार आहेत त्या वाईन बारचे बोर्ड बघल तर तो खरा मर्द मराठा आहेस, तर तो खरा मावळा आहे, हे लक्षात ठेव. जर तुझ्या अंगात खरंच शिवाजी महाराजांचं रक्त असेल तर ज्यानं संभाजी बिडी या महाराष्ट्रात घातली,
काढली त्याला या मातीत दफन करायचं सामर्थ्य तुझ्या मनगटात आहे का ते पहा. आता हिंदू आणि मुसलमानामध्ये वाद लागणार नाही. या सुभान अलींच्या मिशनमध्ये तुम्ही एकटे शहीद होऊ नका. तुम्ही भगतसिंग कशाला सुखदेव याला सोबत राजगुरू एकटे शहीद होऊ नका. आम्ही बलिदानासाठी सज्ज आहोत. आज राजसभेवर माझ्या राजांच्या समोर ऊर भरून येतोय. मग सुभान अली बोलत होते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू 70 वर्षाचे अगदी आमच्या वडिलांच्या